आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे सगळ्यांच्या आवडीचा, स्पेशली लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ, तो म्हणजे चॉकलेट। आणि हे चॉकलेट जे आहेत ते खजूर आणि बदाम ह्यापासून बनलेले चॉकलेट्स आहेत। खूप पौष्टिक असे चॉकलेट्स आहेत आणि ह्यामध्ये मी डार्क चॉकलेटचा वापर केलेला आहे, तर त्याचे फायदे तुम्हाला माहितीच असतील, नसतील माहिती तर मी पुढे सांगते। तर चला आता वळूया रेसिपीकडे। तर मी इथे बदाम आणि खजूर ह्या दोन ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला आहे। हे बदाम जे आहेत ते थोडेसे गरम करायचे आहेत, 1-2 मिनिट गरम करून मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची मस्तपैकी मिक्सरला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। ही अशा प्रकारची पावडर तयार झाली पाहिजे। आता 100 ग्रॅम बदामला 1 वाटी खजूर घ्यायचा आहे। खजूरच्या ज्या आतमधल्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत, कारण खजूर पण आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे। मिक्सरमधून तो बारीक बदामाची पूड होते तशी होणार नाही आहे, पण थोडेसे छोटे तुकडे होतील अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या बिया खजूरमधून काढून घ्यायच्या आहेत। आता इथे खजूर जो आहे, तुम्हाला माहिती आहे का की खजूरला वंडर फूड असं म्हटलं जातं, कारण आपलं शरीर जे आहे ते निरोगी ठेवण्याचं काम खजूर करेल जर तुम्ही दिवसाला 2 खजूर खाल तर। अशा प्रकारे खजुराचे फायदे आहेत। इथे मी खजूरच्या सगळ्या बिया काढल्यात आणि हे पण मी मिक्सरला फिरवून घेते। आता इथे बदामाची पावडर आणि खजूर जो बारीक करून घेतलेला, पूर्ण खजुराची पूड होणार नाही कारण तो चिकट असतो, त्याच्यामुळे थोडेसे तुकडे होतील बारीक। आता हे जे आहे ते दोन्ही मिश्रण जसं आपण कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर न करता आपल्याला हे छानपैकी मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आता हा गोळा जो आहे तो मळून झालेला आहे, छानपैकी खजूर आणि बदाम एकजीव झालेले आहेत। आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत, जसे चॉकलेट्स असतात कोणताही शेप तुम्ही देऊ शकता। मी आता वेगळा शेप देणार आहे, जसा खजुराचा शेप असतो तसाच शेप मी देणार आहे। तर खजुराचे फायदे मी तुम्हाला सांगितले, तर बदामाचे फायदे जे आहेत ते सांगते। बदामाचे फायदे तर सगळ्यांना माहिती आहे की बुद्धी वाढवण्यासाठी बदामाचा वापर करतात, पण बदामामध्ये असे गुणधर्म असतात जे शरीराला थंड आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात। हा बघा, हा शेप जो आहे तसे शेप मी सगळे करणार आहे, काहीतरी वेगळा शेप आणि थोडेसे मोठे होतील चॉकलेट्स। तर बदाम जे आहे ना ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, कारण पोटाचे जे आजार असतात ना ते दूर करायला बदाम खूप मदत करतात, म्हणून दिवसाला 2 बदाम नक्कीच खावे। हे खजूर आणि बदामाचे जे गोळे आहेत ते तयार झालेले आहेत। आता चॉकलेटकडे वळूया। इथे मी डार्क चॉकलेट घेतलेला आहे। डार्क चॉकलेट आपल्याला डबल बॉईल करून पातळ करून घ्यायचं आहे, मेल्ट करून मी असं घेतलेलं आहे। आणि हे जे खजुराचे गोळे आहेत, खजूर बदामाचे जे गोळे केले आहेत ते आपल्याला त्याच्यातून घोळवून बाहेर काढून ठेवायचे आहेत। मी इथे जाळीवरती ठेवते आहे कारण ते मेल्ट आहे चॉकलेट, तर ते थोडंसं गळेल खाली, त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे। तर डार्क चॉकलेट जे आहे त्याच्यामध्ये खूप पोषक तत्व असतात आणि इतर चॉकलेटच्या तुलनेत ह्यामध्ये शुगर कमी असते, त्याच्यामुळे डार्क चॉकलेट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। हे चॉकलेट्स जे आहेत ते तयार झालेले आहेत। मी इथे बाजूला बदामाची पूड जी आहे ती सजावटीसाठी म्हणून लावलेली आहे। जेव्हा हे जे चॉकलेट आहे ते थोडंसं मेल्ट असेल तेव्हाच ही पूड लावायची आणि खूप छान असे चॉकलेट्स तयार झालेले आहेत। खूप पौष्टिक असे चॉकलेट्स आहेत, मस्त सुंदर अशी टेस्ट येते। वरती तुम्हाला जर डबल कोटिंगचं चॉकलेट हवं असेल तर पहिल्यांदा जेव्हा चॉकलेट लावाल ते सुकवून परत दुसऱ्यांदा घोळवून ते सुकू द्यावं आणि फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे असं नाही, बाहेरच्या टेम्परेचरला जरी ठेवलं तरी पण हे चॉकलेट्स मस्तपैकी सुकून जातात आणि मस्तपैकी तयार होतात। तर आजची ही जी व्हिडिओ आहे ती खास बच्चे कंपनीसाठी होती। तर तुमच्या घरात छोटी छोटी मुलं असतील तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला। आणि पौष्टिक असे चॉकलेट्स आहेत तर तुम्ही पण खाऊ शकता, घरच्यांना पण खाऊ घाला।
पावसाळा सुरू आहे तर आरोग्याची काळजी नक्की घ्या। तर आजची ही जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांना समजेल की असे पौष्टिक चॉकलेट्स आपल्याला घरी तयार करता येतील। आणि जे कोणी ह्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजेच अशा नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद।